पुण्याजवळच्या ऐतिहासिक आणि पवित्र तुळापूर भूमीमध्ये एका पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला। पार्टीत तब्बल 156 लोक हजर होते, पण गुन्हा दाखल झाला फक्त 78 जणांवर। आणि धक्कादायक म्हणजे या रेव पार्टीमधील टेस्ट करण्यात आली फक्त 29 जणांची। आता जनतेमधून थेट सवाल उपस्थित केला जातोय, पुणे पोलिसांची कारवाई नक्की कोणाला वाचवण्यासाठी आहे? फक्त अर्ध्याच लोकांवर कारवाई करून 78 लोकांना का सोडण्यात आलं? ते कोणाचे लाडके होते की या मागे काही हाय प्रोफाईल कनेक्शन आहे? या संशयास्पद कारवाईचा पंचनामा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केला आहे। नेमकं त्या काय म्हणाल्या तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून प्रांजल प्रकरणाची या निमित्तानं आठवण करून देत पोलिसांच्या दुटप्पीपणावर हल्लाबोल केलाय। पुणे पोलिसांच्या कारभारावर नजर टाकली तर त्यांचा दुटप्पीपणा स्पष्टपणे दिसून येतोय। काही दिवसांपूर्वीच घडलेल्या प्रांजल यांच्या प्रकरणाची आठवण येते। तिथं अवघे 4 ते 5 लोक एकत्र जमले होते, तर पुणे पोलिसांनी थेट त्याला रेव पार्टी असं नाव दिलं होतं। तिथे असलेल्या सर्वांना ताब्यात घेतलं गेलं, सर्वांची मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि एवढंच नाही तर पोलिसांकडून व्हिडिओ बाहेर पाठवून मीडिया ट्रायल चालवला गेला, असा आरोप रोहिणी खडसेंनी केलाय। पण आता थेट 156 लोक सापडल्यावर पोलीस त्याला हाऊस पार्टी म्हणत आहेत। 4-5 लोक जमले की रेव पार्टी आणि 156 लोक जमले की हाऊस पार्टी। हा कोणता न्याय? पुणे पोलिसांना नक्की कोण चावी देतंय? तसं पोलीस वागत आहेत का, असा संतप्त सवाल रोहिणी खडसे यांनी विचारलाय। सर्वात मोठा प्रश्न आहे की ज्या इतर 78 लोकांना सोडून देण्यात आलं ते नक्की कोण होते? ते कोणत्या आमदार किंवा खासदारांची मुलं होती का? किती अशी हाय प्रोफाईल लोक होती जी सरकारला मदत करतात? पोलीस सांगत आहेत की या पार्टीची रीतसर परवानगी घेण्यात आली होती, पण जर परवानगी होती तर मग पोलिसांकडे त्या परवानगीचा एकही साधा कागद दाखवण्याचं धाडस का नाही? या संपूर्ण कारवाईचा एकही व्हिडिओ अद्याप समोर का आला नाही? प्रांजल यांच्या प्रकरणात उत्साहानं व्हिडिओ लीक करणारे पोलीस इथे मात्र गुप्तता का पाळत आहेत? हा छुपा कारभार बरंच काही सांगून जातोय। ऐतिहासिक तुळापुरात राज्याभिषेक दिनीच हा प्रकार कसा? आणि या सगळ्या प्रकरणातील सर्वात वेदनादायी आणि संतापजनक बाब म्हणजे ही पार्टी कुठे झाली? स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान स्थळ, ज्या भूमीचा कण कण पवित्र आहे, त्या तुळापूरमध्ये ही पार्टी झाली। साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी, शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी शंभूराजांच्या स्मृतीस्थळाजवळ अशा पार्ट्या करण्याची परवानगी दिलीच कशी जाते? हा केवळ कायद्याचा नाही तर तमाम शिवभक्तांच्या अस्मितेचा आणि भावनांचा अपमान आहे। हा संपूर्ण प्रकार पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या प्रामाणिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभा करतो। म्हणूनच आता या प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करायला पाहिजे। तुळापुरात या पार्टीला परवानगी देणारे अधिकारी कोण? अर्ध्या लोकांना सोडून देणारे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत होते? याचा छडा लागलाच पाहिजे। पुणे पोलिसांच्या या संशयास्पद कारवाईबद्दल आणि ऐतिहासिक भूमीत झालेल्या या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? पोलिसांवर खरोखरच राजकीय दबाव आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।